हॅलो हाय हाय करा सगळ्यांनी. तर स्वागत करते आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही आलो आहोत गावाला. ही आहे अन्वी आणि अन्वीला आम्ही भेटायला आलेलो आहोत कारण का ती मुंबईतून आली आहे. तिला ख्रिसमसची सुट्टी मिळाली तर तिला आम्ही आमच्याकडे बोलवलेलं आहे ना. आता तिला आमच्याकडे बोलवलं होतं पण ती नाही आली. पण ती आली नाही. तिला सुट्टी थोडीशीच आहे ना म्हणून ती आत्ता जाणार आहे मुंबईत. तर आता आम्ही तिला भेटायला आलेलो आहोत. तर त्यांना म्हटलेलं होतं की तुम्ही आमच्याकडे या कारण का ती अशी राहायला असं आमच्याकडे आलेले नव्हते. मध्येच एखादा दिवस येऊन गेलेले. आत्यांचा बड्डे होता तेव्हा. तर तिचं काय आता येणं होणार नव्हतं. म्हटलेलं आपण धावत धावत एक फेरी मारून यावी. तर त्यासाठी आम्ही आलो. काल रात्री आलो आणि आज आम्ही निघणार आहोत. तर आत्ता आम्ही इथे आले बागेत. पूर्ण एरिया बघू शकता तुम्ही. खूप छान वाटतं आणि इथं ही मुलं खेळत आहेत. दाखवते. ही पूर्ण बाग बघू शकता तुम्ही. मस्त झाली आता. छान असं हिरवीगार वाटतंय. छान मस्त. आणि इथं खूप असं मोकळं वाटतंय. एकदम शांत असं बसायला सुद्धा छान वाटतं. फार असं काय ऊन लागत नाही आणि उन्हाळ्यात सुद्धा असं फार काय प्रॉब्लेम नाही आहे. तिथं बसलं की एकदम शांत वाटतं आणि गरमीसुद्धा जास्त जाणवत नाही. हां तर इथे हां बस. कुठे बसशील? खाली दगड टोचणार. आणि मी तुला बसायचं आहे. हां ये बसायला. इथे हे आहेत अननस लावलेले. आत्ता काय धरलेले नाहीत पण धरले तर भरपूर धरतात. खाऊन खाऊन आत्ता आम्हाला कंटाळा आला आहे. पहिल्या काळात हे काय मिळत नव्हते तेव्हा खूप त्याचं अप्रूप वाटायचं भेटलं तर. आणि इथे आहे पानफुटी. ही बघा खूप जास्त झाली आता. मस्त झाली आहे आणि भरपूर अशी झाडं आहेत हिची. तर ही पानफुटी आहे ना. पहिल्यांदा आम्ही आहे ना आता ही पानफुटीची पानं आहेत ना. आम्ही काय करायचं माहिती आहे का? वहीच्या पाह्याच्यात ठेवायचं. वहीत ठेवायचं आणि मग त्याला कोंब यायचे. हे पानं आहेत ना. हे बघा इथून असे इथून सगळीकडून त्याला कोंब यायचे छान छान. आपण ठेवूया. तुमच्या वहीत ठेवूया. तुझा पण वहीत ठेवूया आपण अन्वी. हां तुझा पण. मग छान वाटेल. आपण दोघांना 2 पानं तोडून नेऊया याचे. पुस्तक कुठे आहे? तुझं आहे ना घरी. त्याच्यात ठेवायचं आहे. हे घे तुझ्यासाठी. हां हे घे. दोघांनी 2 घ्या. हां आणि वहीत ठेवा. इथं आहे आंबाड. नारळ छोटे छोटे धरलेत पण इथून काही दिसणार नाहीत ते तसे. ही एक आहे भोपळ. हिला सुद्धा भोपळं धरलेत. दिसत आहेत की नाही व्हिडिओमध्ये मला काय व्यवस्थित एवढं कळत नाही. वरती सुद्धा भोपळ आहेत तिकडे आणि त्याला सुद्धा बऱ्याच प्रमाणात धरतात. इथे छोटं आहे भोपळचं झाड. इथं सुद्धा एक अननस आहे लावलेलं. चला रे पुढे या. अन्वी चल पुढे चल. चला पुढे वा. चला. आणि हा आहे इथे आवळ्याचं झाड. पण ह्याला का आवळे धरलेले मी काय आजपर्यंत बघितलेले नाहीत. खूप छोटं आहे. म्हणजे काय ते जर मोठा दगड भेटला असते ना तर अन्वी पण बसली असती. हो तिला पण जागा झाली असते. अन्वी तो बघ तिथे दगड आहे. त्या दगडावर तू बस. इथून असं खाली जवळच थोड्या अंतरावरती नदी आहे. पण नदीला आत्ता काय पाणी नाही आहे. आता थोडंफार पाणी असेल. आणि इथून सुद्धा इथे आहे जवळच दुबळेश्वराचं मंदिर. ते सुद्धा आता झाडी वाढल्याच्यामुळं इथून दिसत नाही. तर आत्ता आमचं इथून सगळं खेळून बिळून झालेलं आहे. व्हिडिओ करून झालं. तर आता आम्ही जातो आहोत वरती घराकडे कारण दुपारचं जेवणाचं सुद्धा बाकी आहे. आता 12 वाजत आलेले आहेत. मुलांना सुद्धा भूक लागलेली असेल तर आता आपण जाऊयात वरती. बघूया. हे चला घरी जायचं ना. चला पानं आहेत ना तुमची. चला घरी चला. माझ्या पुढे चला. अन्वी इकडे घर आहे वरती. चल चला पुढे चला. चल
हळूहळू चाला, पडाल. काय आलं? हां नको ती, चला. चल. आम्ही घराच्या इथं जवळच इथं एक दुकान आहे, तर त्याच्यामुळे हे पोरांची भरपूर अशी मज्जा होते आणि म्हणून हे सारखे इकडे धावतात. आल्याबरोबर ह्यांचं खाऊचं दुकान चालू होतं. तर आता आम्ही घरी आलेलो आहोत.